दुःखाची ही वार्ता कळता, दुःखाची ही वार्ता कळता, रडू लागले धगधका, आई तुम्ही आओ बाबा तुम्ही सोडून जाऊ नका आम्हाला. हे आहे हो. असं एखादं गाणं म्हण ना, असं जे असं काळजाला लागलं पाहिजे. ते आपले माणसं आहेत ना, जीव लावणारे आपल्याला, ती लय वाट पाहून असतात. तुझी आवाजानं त्याच्या मनावर घर केलंय, त्याच्या काळजात एक घर केलंय. म्हणतात तुमच्या आईला एक आमच्यासाठी एक छोटंसं गाणं गायला लावा, लय दिवस झाले असं तसं. आता मला तर कामानं काय टाइम भेटाय ना काय नाही, मग म्हण तू एक छान असं गाणं म्हण, भारी म्हण जरा, असं काळजाला लागलं पाहिजे असं. मायवर म्हणू का? मायावर म्हणते का? हा. मायावर म्हण. हा म्हण, जाऊ दे एक आता. हा होऊन जाऊ दे. अरे या जगात जर माय नसली ना, तर ज्याला नाही माय त्याला काहीच नाही, आणि ज्याला माय आहे त्याला मया भरपूर असते. माय इतकी मया या जगातच नसती. तुम्ही किती उसनी माय घ्या तरी बी नसती, मायला मया नसती. पैशानं सगळं भेटते, पण माय एक चीज काय ती न्यारीच असती. माय कधीच नसती भेटत. काय म्हणायचं आहे? माया इतली ग मया बापा तुम्हाला कोठून, त्यो अमृताचा पानान आला हुरद फुटून, त्यो अमृताचा पानान आला हुरद फुटून, शेजी माया म्हणाल्यान शेजी माया होत नाही, आणि साखराची सार रे गुळातूल येत नाही. गुळ खाऊन पाहाय, थोडासा तरी आंबट लागल. साखर तोंडात टाकली की एकदम साखर म्हणजे साखरच लागते. त्याच्यातून दोन साखर असतात पुन्हा, उमरावती साखर एक आणि आपली साखर एक असते. आणि शेजी माया म्हणाल्यान होटाला ग होट भीड, शेजीला माय जर म्हणलं तर हे होटाल होट भिडतात. हा माये म्हणलं की असं असं जीवाला कसं करमते. हा, शेजी माय म्हणाल्यान होटाला ग होट भीड, चुलती ग म्हणाल्यान ग लयान तर पड. चुलतील माय म्हणलं तरी होटाल होट भिडतात, आणि ती चुलती ग म्हणाल्यान ग लयान तर पड. बरं आई, ते आईवर गाणं म्हण ना. ज्याला आई नसते ना, त्या जिवंतपणी ज्या लेकराला मायबाप आहेत का, ज्या लेकराला सगळंच आहे, हो ना, त्याला पैसा आहे, गाडी बंगला सगळं असतं, त्याला मायबापाची किंमत नसते. आणि मेल्याच्या नंतर त्याला सगळे म्हणजे 33 कोटी देव दिसतात थोडक्यात. तर ती जेव्हा माय मरते तर तशी कशी व्यथा होती, माणूस काहीच समजत नाही. त्याला वाटतं मी पण मरून गेलेलो पडतळ खाईल. तशातलं एक म्हणणं काहीतरी असं जीवाला हळहळ वाटलं पाहिजे असं मन. बरं का? आई तुम्ही आओ बाबा तुम्ही सोडून जाऊ नका आम्हाला, सोडून जाऊ नका बाबा तुम्ही सोडून जाऊ नका.
सोडून जाऊ नका आई तुम्ही, सोडून जाऊ नका आई तुम्ही, सोडून जाऊ नका. दुःखाची ही वार्ता कळता रडू लागले धगधका. दुःखाची ही वार्ता कळता रडू लागले धगधका. आई तुम्ही, औ बाबा तुम्ही, सोडून जाऊ नका आम्हाला, सोडून जाऊ नका आम्हाला, सोडून जाऊ नका. विचार तुम्ही कसे केले पुन्हाच्या आम्हाला सांभाळी दैले. विचार तुम्ही जाण्याचे केले कुणाच्या आम्हाला सांभाळी दिले. काळीजा उडतया धगधका, काळीजा उडतया धगधका. औ बाबा तुम्ही, सोडून जाऊ नका आम्हाला, सोडून जाऊ नका आम्हाला, सोडून जाऊ नका. लहानाचे तुम्ही मोठे केले आम्हाला कुणाच्या सांभाळी दिले. अचानक बसला धक्का, अचानक बसलाय धक्का. बाबा तुम्ही, सोडून जाऊ नका आई तुम्ही, सोडून जाऊ नका आम्हाला, सोडून जाऊ नका. सगळी दुनिया मी हिंडालो तुम्ही नाही आम्हा कुठं दिसाले. सगळी दुनिया मी हिंडाले तुम्ही नाही हो कुठं दिसाले. अचानक घडलाय धक्का, अचानक घडलाय धक्का. बाबा तुम्ही, सोडून जाऊ नका आम्हाला, सोडून जाऊ नका बाबा तुम्ही, सोडून जाऊ नका. कसं आहे, मायबाप जर नसले दुनियात किती हिंडू दे नाही दिसत मायबाप, नाहीच. आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आनंद अश्रू नाही म्हणणार तुम्ही, दुःखाचे अश्रू आहेत. तिला आज आईवडील नाही. खरंच ज्याला आईवडील नाहीत त्यालाच या आईवडिलाचा अर्थ कळतंय. मेल्याच्या नंतर जिवंत असताना नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल असं तसं, कामं हे प्रत्येकाच्या वाट्याला असतात, प्रत्येकजण काम करतो. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, मी, माझा भाऊ, कितीतरी अर्जंट काम असलं ना तर माझ्या फॅमिलीला, माझ्या परिवाराला, विशेषतः मी आईवडील जे आहेत आणि माझ्या बहिणी याला जास्तीत जास्त टाईम देत असतो. मी त्याचे व्यथा मांडून घेत असतो. मी पण माझं दुःख सांगत असतो. ही माझी आई आहे. आणि खरंच मी भाग्यवान समजतो स्वतःला की एवढा मधुर आवाज, एवढी कोकिळा, अशी एवढी ताकद आहे तिच्या आवाजात की खरं सांगता म्हणजे मी असा बसलो होतो आणि वाजवत होतो तिच्या गाणं म्हणता म्हणता. एक दुःखद गाणं पण होतं, पण म्हणलं एक काहीतरी नवीन ट्विस्ट भेटेल या गाण्याला, त्याच्यामुळे वाजवत होतो. तर धून झालं होतं माझं पण काम. आणि खतरनाक आईच्या आवाजात काही वेगळीच जादू आहे, ती तुम्हाला पण समजली असेल. तुम्हाला असे नवीन नवीन जर व्हिडिओ जर पाहायचे असतील आमचे आणखीन भरपूर,
तर तुम्ही शशिकला मावशी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला तयार व्हा. म्हणायचंय का ते म्हणायचं कोणतं नऊ बहिणी पोटी बाबा म्हणून काय किती झालंय ते